प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण सीईटीच्या परीक्षेसाठी चॅप्टर वाईज वेटेज हा केमिस्ट्रीच्या पेपरसाठीचा व्हिडिओ बघणार आहोत। आता आपल्याला माहितीये हा व्हिडिओ आपण क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करून बनवलेला आहे। अगदी एक्झॅक्ट असेच प्रश्न पडतील असं काही नाही, पण साधारणतः टेंटेटिव्ह याचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करून आपल्याला पुढचा अभ्यास करणं सोपं जाईल म्हणून हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। आपल्याकडे खूप क्रुशियल टाइम आहे आणि ह्या क्रुशियल टाइम मध्ये आपल्याला कमी वेळात जास्त अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवायचे आहेत। मग आता बघा 11वीच्या तुमच्या सिलेबसवर 20% प्रश्न येणार आहेत आणि ज्याच्यामध्ये तुमच्या 11वीचे केमिस्ट्रीसाठी 9 चॅप्टर आहेत। आता त्याच्यात प्राधान्यक्रमाने कोणते 3 चॅप्टर करा तर मी सांगेन स्ट्रक्चर ऑफ ऍटम करा, ज्याच्यावर 2 प्रश्न पडतात, म्हणजे 10 पैकी 2 मार्क याच्यावर पडतात। बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री त्याच्यावर 2 प्रश्न पडतात आणि केमिकल बॉन्डिंग प्रश्न एकच पडतो, पण हाही चॅप्टर हे 3 चॅप्टर प्राधान्यक्रमाने 11वीचे करा। आणि मग सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री याच्यावर 1 प्रश्न पडेल, त्यानंतर रेडॉक्स रिएक्शनवर 1 प्रश्न पडेल, एलिमेंट्स ऑफ ग्रुप फर्स्ट अँड सेकंड त्याच्यावर 1 प्रश्न पडेल, स्टेट्स ऑफ मॅटरवर 1 प्रश्न पडेल, ऍडसॉर्प्शन अँड कोलाइड्सवर 1 प्रश्न पडेल आणि हायड्रोकार्बनवर 1 प्रश्न पडेल। असे साधारणतः तुम्हाला 10 मार्कासाठीचं वेटेज आहे। पण माझा सल्ला तुम्हाला असा राहील की हे 3 चॅप्टर मात्र कंपल्सरी करा, कारण याच्यावर आपल्याला याचा उपयोग आपल्याला 12वीच्या अभ्यासासाठी सुद्धा होणार आहे। मग आता 12वीच्या तुमच्या पेपरमधले 16 चॅप्टर तुम्हाला सीईटी साठी आहेत, म्हणजे 16 आणि हे 9 असे 25 चॅप्टर सीईटी साठी करायचे आहे। आणि प्राधान्यक्रमाने फोकस कशावर करायचा तर 12वीच्या सिलेबसवर करायचा। समजा 11वी तुम्ही स्किप केलं आणि 12वीचे सगळे चॅप्टर केले तरी तुम्हाला 40 पैकी सुद्धा चांगला स्कोर येऊ शकतो। तर आता बघा सॉलिड स्टेट्स या चॅप्टरवर 3 प्रश्न पडतील, सोल्युशन्स याच्यावर 3 प्रश्न विचारलेले आहेत, आयोनिक इक्विलिब्रिया त्याच्यावर 3 प्रश्न आहेत, केमिकल थर्मोडायनॅमिक्स त्याच्यावर 3 प्रश्न आहे, इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवर 3 प्रश्न आहे, केमिकल कायनेटिक्सवर 3 प्रश्न आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्हजवर 3 प्रश्न आहे, अल्कोहोल फिनल्स आणि इथर्स याच्यावर 3 प्रश्न आहे, अल्डेहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिडवर 3 प्रश्न आहे। म्हणजे एकूण हे 9 चॅप्टर आहे, याच्यावर साधारणतः 3-3 प्रश्न विचारलेले आहे आणि इथेच तुमचा 9 त्रिक 27 मार्काचा अभ्यास इथेच झालेला आहे। मग आता बघा एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17, 18 वर 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत, ट्रान्झिशन ऑफ इनर अँड ट्रान्झिशन एलिमेंट ह्याच्यावर 2 प्रश्न आहे आणि कोऑर्डिनेट कंपाऊंड्सवर 2 प्रश्न आहेत, अमाइन्सवर 2 प्रश्न आहेत, बायोमॉलिक्युल्सवर 2 प्रश्न आहेत, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्रीवर 2 प्रश्न आहे आणि ग्रीन केमिस्ट्री आणि नॅनो केमिस्ट्री त्याच्यावर 1 प्रश्न आहे। तर या पद्धतीने तुमच्या प्रश्नपत्रिकेचं वेटेज आहे। आणि मग बघा आता तुम्ही प्राधान्यक्रमाने कशावर फोकस करा तर आधी हे वाले चॅप्टर करा, 3-3 मार्कावाले चॅप्टर करा, मग 2-2 मार्कावाले चॅप्टर करा। आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगेल, केमिस्ट्रीचा अभ्यास करायला टेक्स्ट बुक पेक्षा दुसरं कोणतंच चांगलं साधन नाही। लक्षात, टेक्स्ट बुक तुम्ही रिडिंग बिटवीन लाईन करा, तुम्हाला दुसरं काहीच बघायची गरज नाही। मग आता बघा तुमच्या 50 मार्कापैकी तुमचं फिजिकल, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक असं 3 पार्ट मध्ये केमिस्ट्री विभागलं गेलंय। तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर 10 ते 15 प्रश्न असतात। त्याच्यासाठी माझा तुम्हाला सल्ला राहील की चॅप्टर मधले सगळे आयुपीएससी जे नेम आहेत ते सगळेच्या सगळे लर्न करा, त्याच्या बाहेरचं काहीच येणार नाही, पुस्तकाबाहेरचं काहीच आलेलं नाही। त्याच्यानंतर न्यूमरिकल्स करा, 10 ते 12 न्यूमरिकल्स असतात आणि कंपल्सरी एका फॉर्म्युल्यावर प्रश्न येतो। आता तुम्हाला माहितीये न्यूमरिकल सोडवायचे तर फॉर्म्युले लागणार आहे आणि मग फॉर्म्युले केले की फॉर्म्युला बेस तुम्हाला नेहमी 1 प्रश्न असतो आणि थेरी क्वेश्चन्स हे 20 ते 30 थेरी क्वेश्चन्स असतात। मग आता थेरी क्वेश्चन्स तुम्हाला ते करण्याकरता तुम्हाला टेक्स्ट बुक बारीक वाचणं गरजेचं आहे। आणि बघा आता चार्ट तुमचे पुस्तकामध्ये जे सगळे चार्ट आहेत त्या सगळ्यांची चांगली प्रॅक्टिस करा। त्यानंतर नेम रिएक्शन्स करा, त्यानंतर रिएक्टंट, प्रॉडक्ट याच्यावर पण प्रश्न येतो, त्याच्यानंतर फिजिकल प्रॉपर्टी त्याच्यावर पण प्रश्न विचारला जातो, नंतर पॅकिंग इफिशियन्सी तर बघा सिंपल बेस लॅटिस आहे,
नंतर बेस सेंटर क्युबिक लॅटिस आहे, फेस सेंटर क्युबिक लॅटिस आहे. त्याची पॅकिंग इफिशियन्सी आहे बघा, तर याची आहे 52.36 की जी तुम्हाला 52.4 अप्रॉक्स करून दिली जाऊ शकते. त्याच्यानंतर याची 68% आहे, याची 74% आहे. त्यानंतर ह्याच तुमच्या पहिल्या चॅप्टर मधलं ए आणि आर मधले रिलेशन्स आहेत त्याचा चार्ट दिलेला आहे बघा, तो सगळा चांगला करा. तर म्हणजे पुस्तक सोडून बाकी काहीच करायची गरज नाही. एखाद्या प्रकाशनचं पुस्तक घ्या, आधी बारीक टेक्स्टबुक सगळं वाचा, तुम्हीच प्रश्न तयार करा की ह्या लाईनवर काय प्रश्न येऊ शकतो, ह्या लाईनवर प्रश्न काय येऊ शकतो, आणि त्या पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटेजी ठरवा आणि अभ्यास करा. आणि एक म्हणजे तुम्ही आधी पुस्तक जर नीट केलं तर तुम्हाला सहजासहजी MCQ सोडवता येतील. त्यानंतर तुम्हाला पूर्वी पूर्ण रिएक्शन पाठ करायच्या होत्या, आता तसं नाहीये. आता तुम्हाला फक्त मधले जे काही ओळखायला दिलेलं आहे ते ओळखायचंय. म्हणजे रेग्युलर अभ्यासापेक्षा तुमचा अभ्यास खूप सोपा आहे. आणि रेग्युलरचा अभ्यास करताना तुम्हाला स्टेट बोर्डच्या अभ्यासाचं पण टेन्शन होतं, आता तसं नाहीये. आता फक्त आणि फक्त तुम्हाला फॉर्म्युले करायचे आणि सगळ्या रिएक्शन्स करायच्या. आताचा अभ्यास सोपा आहे आणि 4 मधलं एक उत्तर निवडायचंय, म्हणजे उत्तर तुम्हाला गिव्हन आहे. आलं का लक्षात? आणि त्यामुळं सीईटीचा अभ्यास तुलनेने तसा सोपा आहे, फक्त कॉन्सन्ट्रेशनने करण्याची गरज आहे. तर बघा, तुम्हाला केमिस्ट्रीसाठी मदत व्हावी म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय. आवडला तर जरूर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, लाईक करा, कमेंट टाका, तुम्हाला कोणते व्हिडिओ हवे आहेत ते टाका. म्हणजे त्या पद्धतीने तुमच्या रिक्वायरमेंटनुसार व्हिडिओ बनवता येतील, तुम्हाला त्याचा फायदाही होईल. आलं लक्षात? तर चांगला अभ्यास करा. वेळ तुमच्या सुदैवाने परीक्षा थोडी एक्सटेंड झालेली आहे, PCM वाल्यांना तर भरपूर वेळ मिळालेला आहे, तर त्या वेळेचा सदुपयोग करा. IPL मध्ये स्वतःला गुंतून घेऊ नका. क्रिकेटच्या मॅच ह्या कायम परत येत राहणार आहेत, पण आपल्या आयुष्यातलं 12वीचं वर्ष हे फक्त एकदाच येणार आहे. आणि हाच 1-1.5 महिना आपल्या पूर्ण आयुष्याची दिशा ठरवणार आहे की आता कष्ट करून पुढचं आयुष्य सुकर करायचं का आता आळस करून पुढचं आयुष्य दुःखी बनवायचं, हे तुम्ही ठरवायचं आहे. बघा, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सद्गुरू वामनराव पैंनी हे सांगितलेलं आहे आपल्याला. त्याच्यामुळं तुम्ही ठरवा काय करायचंय ते. तर ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.